कक्ष एसी सह 3 आहेत. मीटिंग रूम 50 व्यक्तींसाठी आहे. प्रशस्त लॉबी 2 आहेत. अभ्यासांतर्गत प्रसाधनगृह 2 आहेत. विस्तीर्ण वाहनतळ याची व्यवस्था केलेली आहे आणि अग्निरोधक कार्यप्रणाली आणि सीसीटीव्ही सुरक्षा कार्यप्रणाली असं हे अत्याधुनिक पद्धतीने नटलेलं हे सुसज्ज विश्रामगृह आहे. ते उद्घाटनासाठी सज्ज होत आहे आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट म्हणजे देवगडचं पर्यटन वाढावं म्हणून नितेशजी राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देवगड तालुक्याला जोडलेले रस्ते आहेत त्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर चालू आहे आणि त्याच्याच कामाची पावती म्हणजे आता देवगडच्या या जांभ्या भूमीमध्ये आणि हापूस भूमीमध्ये हे शासकीय विश्रामगृह होतं. हे पर्यटनाला चालना देणारी खऱ्या अर्थाने एक नवीन काट टाकणारी गोष्ट आहे. त्यामुळे आदरणीय नितेशजी राणे साहेब या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आपण त्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं दीप अनावरण करून या ठिकाणी कार्यक्रमाचं उद्घाटन करणार आहोत. पण तत्पूर्वी आपलं मनोगत या ठिकाणी आपण सगळेजण ऐकण्यासाठी उत्सुक आहोत. मी नितेशजी राणे साहेबांना माईक सुपूर्द करतो की आपलं मनोगत सादर करावं. या शुभशा कार्यक्रमाच्या निमित्ताने माझ्याबरोबर उपस्थित असलेले माजी आमदार सन्मान्य गोपटे साहेब, आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवीजी, सन्मान्य अर्बन बँकेचे अध्यक्ष ओगलेजी, सन्मान्य आमचे बाळा तरपे साहेब, सन्मान्य प्रकाश राणेजी, आमच्या माने मॅडम, आमचे तहसीलदार पवारजी, ज्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळ्या गोष्टी होत आहेत. ते सार्वजनिक बांधकामचे आमचे सर्व गोष्टी उपस्थित असलेले आमच्या भारतीय जनता पक्षाचे सर्व मान्यवर आणि माझे सर्व सहकारी आमचे पत्रकार मित्र, सिंधुदुर्गाच्या एकंदरीत इतिहासामध्ये गेस्ट हाऊस की जेव्हा त्याच्यावर कधी पुस्तक लिहिलं जाईल तेव्हा त्याच्यावर प्रमुख उल्लेख आमच्या सर्व गोष्टींचा निश्चित पद्धतीने असेल हे मी आवर्जून इथे उल्लेख करतो. कौतुक करण्यासारखी गोष्टच आहे, कारण का चांगल्याला चांगलं म्हणणं हे माणुसकीचा धर्म आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी आम्ही सातत्याने कधी कधी पत्रकार मित्रांना अधिकाऱ्यांच्या विरोधात बोलताना दिसतो किंवा आंदोलन करताना दिसतो. आमच्यासारखे लोकप्रतिनिधी 353 लाभार्थी पण आहेत. पण दुसरी बाजू अशी आहे की सर्वगोडजी सारखे, पवारजी सारखे चांगले अधिकारी पण आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत. त्याचं उत्तम उदाहरण हे सगळे प्रकल्प आहेत. ह्या सगळ्या प्रकल्प आपल्याला शासकीय प्रकल्प असले तरी एक चांगली गोष्ट अशी आहे की शासकीय पैसा निधी जो लोकांच्या करातून आम्ही प्राप्त होतो त्याचं चांगलं नियोजन कसं असावं त्याचं उत्तम उदाहरण अशा पद्धतीच्या विश्रामगृह आहेत. कणकवलीचं विश्रामगृह पहा, आता इकडचं पहा आणि अन्य गोष्टी पण आहेत. त्याचबरोबर आमच्या रवी चव्हाणजींच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने रेल्वे स्टेशनचा विकास झाला त्याचा पण महाराष्ट्र आणि या देशभरामध्ये सांस्कृतिक मला युतीतले विषय नाही म्हणून ह्याही गोष्टी नोंद करण्यासारख्या आहेत. ह्या शासकीय देवगडच्या विश्रामगृहाचं आज उद्घाटन आमच्या सगळ्यांच्या हस्ते होणार आहे किंवा झालेलं आहे. पण ह्याचा वापर कसं करतो ह्यावर पण थोडं आमचे सगळे देवगडवासी किंवा माझे राजकीय पक्षाचे सहकार्यांनी आवर्जून या गोष्टीवर लक्ष द्यावं. इथे देवगडच्या विकासात्मक आणि देवगडची प्रतिमा उंचवेल अशा पद्धतीच्या बैठका आणि अशा पद्धतीचा वापर अगर इथे झाला तर त्याचा निश्चित पद्धतीने चांगला काहीतरी उपयोग होईल. नाहीतर ह्याचा कधी कधी आपल्याला दुरुपयोग पण होत असताना असंख्य एवढी घटना आपल्या कानावर येतात. म्हणून ह्या निमित्ताने मी माझ्या मनापासून शुभेच्छा देतो. माझ्या ह्या मतदारसंघाचा मी आमदार आहे आणि त्या मतदारसंघामध्ये आमच्या सर्व गोडजींनी आणि त्यांच्या सर्व बाचुतकरजी असतील आणि सर्व सगळ्या अन्य लोकांनी लक्ष घालून एक चांगलं सुसज्ज 50 लोकांची मीटिंग रूम आहे. म्हणजे आमच्या पक्षाच्या छोटा बैठका घेण्यासाठी आता आम्हाला हॉल प्राप्त झालेला आहे. आणि म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आमच्या पक्षीय पातळीच्या पण दृष्टिकोनातून आपल्याला मनापासून मी आभार मानतो आणि आपले अभिनंदन करतो. धन्यवाद आदरणीय नितेशजी साहेब. या ठिकाणी कामाची प्रतिमा उंचावेल म्हणून आपण शुभेच्छा दिल्या. ही भविष्याची आश्वासक सुरुवात आहे. या आश्वासक सुरुवातीची ही शुभ सुरुवात आपल्या शुभ हस्ते होते ही आनंदाने निघाणारी गोष्ट आहे. आपण म्हणतो आहोत या कामाचा लोकार्पण समारंभ शुभ हस्ते